लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळात ज्यांनी कुणालाही कधीच ब्लॅकमेल केलं नाही, कुणाला खंडणी मागितली नाही, अशा एका सुसंस्कृत महिला उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण नाशिक पश्चिम जनता ही ठामपणे उभे राहील असं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केलेला आहे। नाशिक पश्चिम विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 27 मधून साईग्राम या ठिकाणून प्रचार फेरीला सुरुवात झाली। यावेळी उपेंद्रनगर, अंबडगाव, त्याचबरोबर वजनकाटा, मारुती मंदिर आदी परिसरातून प्रचार रॅली मार्गस्थ झाली। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आज घरोघरी पदयात्रा काढलेली आहे। ठिकठिकाणी नागरिकांमधून सीमा हिरे यांचं औक्षण करण्यात आलं। तसंच अंबड गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील भक्तगण तसंच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सीमा हिरे यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं। तर अंबडगाव येथील माजी नगरसेवक राकेश दोंदे यांच्या निवासस्थानी कमळांच्या फुलाच्या हारानं सीमा हिरे यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं। सीमा हिरे यंदा हॅट्रिक साधणार, मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असा गाढा विश्वास सीमा हिरे यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय। दरम्यान सीमा हिरे यांच्या आजच्या प्रचार रॅली प्रसंगी माजी नगरसेविका प्रतिभा पवार, कावेरी घुगे, शरद फडोळ, रामदास दातीर, अरुण दातीर, विष्णू दातीर, समाधान दातीर, आदित्य दोंदे, राहुल दोंदे, संदीप दोंदे, ज्योती कवर, वामनराव दातीर, राकेश दोंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सीमा हिरे यांच्या समर्थकांची अलोट गर्दी होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।